नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। श्रीयाळ षष्ठी यांची कहाणी आपल्याला सांगते, नक्की ऐका। नागपंचमीचा दुसरा दिवस हा श्रीयाळ षष्ठी म्हणून ओळखला जातो। कोण हा श्रीयाळ? अनेक लोकांना याची माहिती नसते आणि असे कोणते मोलाचे कार्य याने केले की ज्यामुळे त्याचा उत्सव साजरा केला जातो किंवा त्यांना आठवलं जातं। पंचांगात देखील श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीयाळ षष्ठी अशी नोंद केली जाते। श्रीयाळ शेठ किंवा शियाळ शेठीची कथा खूपच बोधप्रद आहे, शिकण्यासारखी आहे, तर नक्की ऐका। हा शिराळ शेठ हा वाणी होता, मनाने अतिशय उदार, सर्व प्राणीमात्रांवर दया करणारा, त्यांच्या हितासाठी अहोरात्र धडपडणारा, कार्य करणारा। असे त्याचे कार्य चालू असताना दुष्काळ पडला। तो दुष्काळ 12 वर्षे टिकला। 14व्या शतकात पडलेल्या या दुष्काळाला दुर्गा देवीचा दुष्काळ असं म्हणतात। इतके वर्ष हा दुष्काळ राहिल्याने लोकांचे खूप हाल झाले, फार हाल झाले। प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, लोकांची उपासमार होऊ लागली। शियाळ शेठने हे पाहिले, त्याला खूप वाईट वाटले। त्याने लोकांना मदत करायचे ठरविले। त्याने काय केलं तर त्याने महाराष्ट्र आणि गुजरात प्रांतात हजारो बैल फिरते ठेवले आणि सर्व लोकांना धान्याचा पुरवठा केला। त्याच्या दानशूरतेची खूप प्रशंसा झाली, कौतुक झालं, लोक त्याला मान देऊ लागले। लोक त्याला परमेश्वरच भेटला, परमेश्वर समान त्याला मानू लागले, कारण त्याने अन्न पाण्याची व्यवस्था करून दिलेली होती। खुद्द त्यावेळचा बादशाने त्याला बोलावून घेतले। आपला आनंद व्यक्त करून त्याचे गुणगान गाऊन बादशाह त्याला म्हणाला, शेठजी, तुला काय हवं ते माग, मी देतो। शियाळ शेठीने क्षणभर विचार केला आणि बादशहाला म्हणाला, द्यायचेच असेल तर फक्त 3.5 घटका मला तुमचे राज्य द्या। बादशहाचे राज्य मिळताच शियाळ शेठीने पूर्वी बहामनी राज्यात पूर्वीच्या बादशहाने जी धर्मसंस्थाने, देवस्थाने खालसा केली होती ती मुक्त केली। काही देवस्थानांना इनामे दिली, नेमणुका करून दिल्या आणि स्वतःसाठी काहीही न घेता 3.5 घटकांचे मिळालेले राज्य बादशहाला परत केले। हे पाहून बादशहा देखील खूप आश्चर्यचकित झाला। त्याच्या मनात आले, केवढे हे या शिराळ शेठीचे मोठे मन, स्वतःसाठी त्याने काहीही घेतलं नाही आणि म्हणून अशा उदार लोकांच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या थोर लोकांचे स्मारक लोक आपण होऊन करतात, त्यांना सांगावे लागत नाही। स्मारक हे पुतळे उभारून होत नसतं, तो जनता जनार्दनाच्या प्रजेच्या हृदय सिंहासनावर आरूढ होतो, तो चिरंजीव होतो, अमर होतो। शिराळ शेठी अमर झाला आहे। इतक्या वर्षानंतर आजही त्याचे स्मरण केले जाते। श्रीयाळ षष्ठी साजरी केली जाते। श्रीयाळ शेठीच्या अलौकिक कार्यामुळे, दानशूरतेमुळे आजही आपण त्याचे स्मरण करतो। श्रीयाळ षष्ठी साजरी केली जाते, पंचांगात देखील त्यांचा उल्लेख आहे। तेव्हा अशा महान शेठीला माझे प्रणाम। कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। इतरही कथा कहाणी मी सांगितल्या आहेत, त्या देखील आपण नक्की ऐका आणि चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।
प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक यू.